मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच. अनेक भागात पाणी साचल्याने लोक त्रस्त. हवामान खात्याने संपूर्ण आठवडाभर पावसाचा इशारा जारी केला. नवी मुंबईतील घनसोली येथील NNMC बस डेपोमध्ये भीषण आग लागली. 4 बसेस जळून खाक झाल्या. प्रशासनाचे मोठे नुकसान. या संपूर्ण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलचे वेग मंदावला. हार्बर आणि सेंट्रल मार्गावरील लोकल गाड्या 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. माढा मुंबईतील 96 अत्यंत धोकादायक इमारतीमध्ये रहिवाशांना दरमहा 20,000 रुपये देणार आहे. संक्रमण शिबिराच्या अभावामुळे रहिवाशांना तत्काळ स्थलांतरित करण्याचा निर्णय. RCB काल पहिल्यांदाच IPL ट्रॉफी जिंकली. विजयानंतर पुण्यात मोठा जल्लोष आयोजित करण्यात आला होता, परंतु चाहत्याची गर्दी अचानक अनियंत्रित झाली. त्यानंतर गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मुंबईत मशिदी आणि लाऊडस्पीकरच्या सुरक्षेवरून वाद. मुस्लिम समुदायाला मुंबई काँग्रेसचा पाठिंबा. खासदार वर्षा गायकवाड यांनी कायदेशीर लढाई लढण्याचे आवाहन केले. कल्याणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. उघड्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या 44 दारू पिणाऱ्यांना अटक. पोलिसांचा जनतेला संदेश असा आहे की उघड्यावर दारू पार्टी केल्यास तुम्हाला कठोर शिक्षा होईल. बकरी ईदपूर्वी व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करण्याचा मंत्री निलेश राणे यांच्या विधानावर वाद. विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राचे राजकारणी तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत झाले आहेत, आता ते व्हर्च्युअल पद्धतीने आणण्याही खातील असा टोमणा मारला. विरारमध्ये वीज दुरुस्तीची अनोखी पद्धत. थेट हळदीतील एका कर्मचाऱ्याने वीज दुरुस्ती केली. कोणत्याही कारणाच्या उपकरणाशिवाय हाताने वायरिंग. व्हिडिओ व्हायरल पाहून लोक आश्चर्यचकित झाले. महाराष्ट्रात कोरोनाचे 86 रुग्ण आढळले. राज्यात मृतांची संख्या 14 झाली. प्रशासनाने लोकांना आवाहन केले, प्रवास टाळा, मास्क घाला आणि लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. ऑपरेशन सिंधूरवर आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरूच. शिवसेना UBT आमदार आदित्य ठाकरे यांनी ऑपरेशन सिंधूरच्या नावाखाली भाजप घाणेरडी राजकारण करत असल्याचा आरोप केला. या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलण्याची मागणी केली. मुंबईत विमानतळ बनले फाईट क्लब. पार्किंगच्या वादावरून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कॅब चालकामध्ये हाणामारी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. धारावी पुनर्विकासात कुर्ला येथील अपात्र कुटुंबांना घरे मिळणार. 8.5 हेक्टर जमीन वाटप. अपात्र कुटुंबाच्या पुनर्वसनात मदत होईल आणि नागरिक सुविधांच्या विकासालाही चालना मिळेल. भाईंदरमध्ये एका साखळी चोराने महिलेच्या डोळ्यात ज्वलनशील रसायन ओतले. 64,000 किमतीचे मंगळसूत्र लुटले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. ठाण्यात बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या वाहनावर दया नाही. वाहतूक पोलिसांनी 6 महिन्यानंतर पुन्हा टोईंग व्हॅन सेवा सुरू केली. बेकायदेशीर पार्किंग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाची कडक कारवाई. महाराष्ट्राचे मंत्री गणेश नाईक यांनी पालघरमध्ये वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान आणि अवकाळी पावसादरम्यान कोविड-19च्या तयारीचा आढावा घेतला आणि आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येदरम्यान नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनाही संशय झाला. होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. जुन्या भांडणातून उल्हासनगरमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला. प्रकरणात 3 आरोपींना अटक. मुंबई सोन्या चांदीच्या किमतीत बदल. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90,900 वर पोहोचली आहे. चांदी 1,02,000 प्रति किलोवर पोहोचली आहे. नागपुरात मोठा अपघात टळला. गोवारी पुलावरून 23,000 लिटर पेट्रोलने भरलेला टँकर बॅरियरला धडकला. सुदैवाने कोणतीही मोठी अपघात झाला नाही.